आज ठाकरे बंधू एकत्र येत आहे. काही क्षणातच ती घोषणा दोन्ही नेते करू शकतात. आपल्यासोबत यावरच बोलण्यासाठी वरिष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत. त्यांच्याशी आपण याविषयी बोलूयात. आज दोन्ही नेते एकत्र आहेत. तुम्ही मनसेमध्ये होतात, तुम्ही देखील एक नेते, तुमचे देखील नेते होते ते. मागच्या वेळेस जेव्हा एकत्र यायच्या ज्या गोष्टी झाल्या त्यावेळेस तुम्ही स्वतः त्याचं स्वागत केलं होतं. आता कसं बघतो? चांगलं आहे, भाऊ म्हणून एकत्र येत आहेत. पण एकत्र यावं अशी ज्यांनी त्यावेळेस ठामपणे मागणी केली होती, आमच्यासारख्याला विसरू नका. आम्हाला काही पक्षात जायचं नाही पुन्हा कुठल्या. पण आता या एकत्र येण्यावरून काही राजकीय नेते असं म्हणतात की हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत आहेत. हे पहा, कितपत यावर? ही वस्तुस्थिती आहे की शेवटी भाऊ भाऊ म्हणून एकत्र येणार असले तर हा सोहळा कशाला केला असता त्यांनी? ते आपल्या घरी केला असता. त्यांनी म्हणजे त्यांच्या दोघांचा आता एकच प्रवक्ता धरू आपण, संजय राऊत. त्यांनी ह्या दोघांनी मनानं त्यांनी जाहीर करून टाकलं की मी या दोघांचा प्रवक्ता आहे. त्यांनी सांगितलं ना, आम्ही कोणत्या महानगरपालिका एकत्र लढणार आहोत. बाकीच्या ना महानगरपालिकेत त्यांना कसलाही रस नाहीये. फक्त तसा त्यांचा जीव अडकला मुंबई महानगरपालिकेतच. आणि दोघांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही ना. म्हणजे हे राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? राजकारणाच्या फायद्यासाठी एकत्र येत असं म्हणायचं हो, आहे का? मग वेगळेच झाले होते त्याच्यासाठी एकत्र येतात, त्याच्यासाठीच. दुसरं काय येतोय? भाऊ भाऊ एकत्र येतात. जाहीर सोहळा तर कोणी करत नाही ना. हा जाहीर सोहळा की आम्ही एकत्र आहोत राजकारणाच्या दृष्टीने कोणच आहेत. काय वाटतं तुम्हाला, मुंबईची जनता, मराठी माणूस त्यांना स्वीकारेल? हे पहा, मला मला जे वैयक्तिक वाटतं की हिंदुत्व हा फार मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकत्र यायला पाहिजे होतं. पण मराठी माणसाचा एक संकुचित हेतू ठेवला. मराठी माणसाची काळजी फक्त ठाकरे बंधूलाच असं नाही, महाराष्ट्रात अनेक राहणारे मराठी नेते जे मराठीची काळजी करतात. तुम्हाला एकत्र यायचंय, मग ते मराठी माणसाचं बागुलबा का उभा केला तुम्ही की आम्ही त्याच्या हितासाठी एकत्र होतो? मग तुम्ही ज्यावेळेस एकत्र होतात त्यावेळेस मराठी कामगार, गिरणी कामगार हा मुंबईच्या बाहेर का गेला? दोघांनी उत्तर द्यावं. त्यावेळेस दोघे एकत्रच होते ना. काँग्रेसनी 3 लाख गिरणी कामगार देशोधडीला लावले, त्यातले 90% ब्राह्मण, आपलं सॉरी मराठी होते. मग आता त्यांचं काय झालं? त्यांना कुणी काढलं? त्यावेळेस शिवसेना का गप बसली? मला एका प्रश्नाचं अजूनही उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, राजसाहेबांनी द्यावं, की रशीद माऊ छत्रपती संभाजीनगरचा, तो आजही छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही, तो औरंगजेबाचे गुणगान गातो. 86च्या दंगलीत याचा हात होता. शिवसेनेनं काढलेल्या मोर्चावर मस्जिदीमधून दगडफेक यांनी केली होती. आज हा उबाटा गटात आहे. उद्या याच्या प्रचारासाठी राज ठाकरे येणार का? तामिळनाडमध्ये जो हिंदूच्या बाजूने जो योग्य निकाल ज्या न्यायाधीशांनी दिला त्याच्या विरुद्ध महाअभियोग चालवा म्हणून उद्धव ठाकरेनं सही केली. हे राज ठाकरेला मान्य आहे का? उद्धव ठाकरेनं 25 वर्षाच्या सत्तेमध्ये मराठी माणसाचं काय हित केलं याचा हिशोब द्यावा. हे स्वतः बिल्डर आहे. त्यांनी अशा कोणत्या योजना राबवल्या ज्यात अल्प उत्पन्न असणाऱ्या मराठी माणसाला घरं घेता आली? पत्राचाळीची काय हाल केलेली आहेत? हे खूप प्रश्न आहेत. दरवर्षी एकमेकाचे जाहीर वाबाडेशी उतरसावर काढले, आज तुम्ही कशासाठी एकत्र आलेला आहात? हे प्रश्न निर्माण होतील. एकत्र आले याचा आनंद आहे, पण मराठी माणसाच्या आड किंवा मराठी माणसाच्या हितासाठी मी एकत्र आलो हे म्हणू नका. मग असं होतं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये का पक्ष रिकामा झाला? तुम्ही का नाही कोल्हापूरची महानगरपालिका लढत? का नाही तुम्ही सोलापूरची लढत? का नाही तुम्ही जालनाची लढत? का नाही तुम्ही परभणीची लढत? का नाही तुम्ही नागपूरची लढत? एकत्र तुम्ही का नाही नगरपालिका लढल्या? का वाऱ्यावर सोडून दिलं? तुम्हाला फक्त आणि फक्त मुंबई तुमच्या डोळ्यासमोर आहे, बाकी काहीही नाही. मुंबईमध्ये सत्ता स्थापनापर्यंत जाईल ही दोन्ही नेते? तिथं जनता ठरवेल. नाही, तुमचा एक अनुभव का वाटतं तुम्हाला, त्यांना या दोन्ही एकत्र आल्यानंतर मुंबईची जनता यांच्या पाठीमागे उभे राहील का? किंवा जी मुंबई महापालिका आहे त्यामध्ये यश मिळेल का?
हे पहा, आता विधानसभेची आकडेवारी ज्यावेळेस काढली त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष हे जवळपास मला वाटतं 57% पर्यंत त्यांचं जातं आणि 32% दोन भाऊ मिळून आहेत. 23% काहीतरी 23-24% उद्धव ठाकरे आणि 60% राज ठाकरे. खूप मोठी तफावत आहे. मराठी माणसाशिवाय दुसरा यांच्याकडे मुद्दा नाही आहे. आणि मला असं वाटतं की मराठी माणूस सुद्धा आता शहाणा झालेला आहे. मराठी माणसाचं हित पाहणारे खूप लोक आहेत, खूप राजकीय पक्ष आहेत. असं नाही की एकटा शिवसेना किंवा राज ठाकरे आहेत. पण एका गोष्टीचं मी राज ठाकरेंचं कौतुक करतो, त्यांच्या अष्टावधानी आहेत त्या. त्यांनी कुठेही बंद खोलीमध्ये ही युती केली नाही. कारण बंद खोलीत केलेली युती किती महागात पडते हे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसला चांगलं माहिती. त्याच्यामुळे त्याने उद्धव ठाकरेशी युती करताना जाहीर हॉटेलमध्येच केली. किती कुठं धोका नकोय म्हणून. तर आपण पाहिलं हे होते राजकीय नेते प्रकाशजी महाजन यांनी आपली रोखठोक मतं या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन अमोल सर, मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.